दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि बार्शीमध्ये थोडीशी पाणी टंचाई जाणवते. नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि आज आपण त्या पाणी संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. तर काय परिस्थिती आहे, काय सांगाल आपण? सुरुवातीला मी आपल्या बार्शी शहरवासियांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला अमृत बोन या योजनेखाली जवळपास 296 कोटी रुपये मिळालेले आणि जुनी जी 1996 सालची जी योजना होती ती जीर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळं सातत्यानं त्याच्यामध्ये जो व्यत्यय येत होता आणि काम पण त्यावेळेस थोडं खराब झालेलं होतं आणि त्यामुळे आपण नव्याने योजना केलेली होती आणि खऱ्या अर्थानं आमचं टार्गेट होतं की काम सुरू झाल्यापासून 1 वर्षाच्या योजना पूर्ण होईल. परंतु दुर्दैवानं काही विधानसभेला घडामोडी झाल्या आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि त्यावेळेसपासून मलाही जास्त हस्तक्षेप करता आला नाही कारण सगळे बार्शीकर पण म्हणले असतील तालुका यांना आम्ही जरा थोडी विश्रांती दिली नाही, मध्ये मध्ये कशाला करतायत हे दिसायला काही गोष्टी म्हणजे मला पण काही थोड्या मनाला ते योग्य वाटत नव्हत्या. परंतु आता जर मी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने सांगतो की पूर्वीही आमदार असताना सगळ्या प्रशासनाला बरोबर जेवढे अधिकारी आहेत आपले तहसीलदार असतील, चीफ ऑफिसर साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, त्याचबरोबर कार्यकारी अभियंते, उपअभियंते, पोलीस यंत्रणा या सगळ्या ज्या शासकीय कामकाज कृषी अधिकारी या सगळ्या यंत्रणा आहेत या यंत्रणाला बरोबर घेऊन आठवड्यातनं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे, बार्शी शहरवासियांना, तालुकावासियांना माहिती आहे, आठवड्यातनं 2-2, 3-3 मिटिंगा व्हायच्या. रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसायचो आणि ही सगळी कामकाजाची पद्धत एक वेगळीच होती. कुठलाही आळस नव्हता, काही नव्हता आणि अधिकारी उत्साहामध्ये काम करत असायचे. त्यांनीही रात्रंदिवस पाहिला नाही, शनिवार रविवार कधी सुट्टीही पाहिली नाही. परंतु काम करत असताना माझा जो अनुभव आहे, अधिकाऱ्याला पदाधिकारी जर बरोबर असेल तर त्यांना काम करण्यामध्ये थोडं मोकळीक वाटत असते. कारण उदाहरणार्थ आता ह्या साईटवर आलेले जवळपास 15-20 अडथळे, मग ते MIDCचं असेल, नॅशनल हायवेचं असेल, जिल्हा परिषदचं असेल, काही इथल्या खाजगी मालमत्ता धारकांचे अडथळे, त्या आमच्या इथून खंडायचंच नाही, इकडं झालं तिकडं झालं आणि ह्या समन्वय साधून ह्या अडचणी सोडवणं गरजेचं आहे. आणि एखादा अधिकारी किती पॉवरफुल असेल, हुशार असेल किंवा परंतु त्यांना काही जनतेचा रोज घेणं वगैरे काही परवडत नसतं. शेवटी काही अडचणी आली की काहीतरी प्रकरण अडचणीचं ठरण ही भावना मनामध्ये निर्माण असते. त्यामुळं काम करण्याची त्यांची इच्छा जरी आता चव्हाण साहेब एवढं कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी असेल तरी पण कुठं ना कुठं थोडं मर्यादा येतात आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना पण काही त्यांचे बिलाचा विषय असेल किंवा येणाऱ्या अडचणी असतील किंवा त्यांच्या मजुरांचा पैसा, मटेरियलचा पैसा हा वेळेवरती त्यांना मिळणं सुद्धा गरजेचं आहे की त्यांची यंत्रणा, नाहीतर त्यांना उपाशीपोटी काम करा म्हणलं तर कोणीच करणार नाही. ही सगळी परिस्थिती या ठिकाणी झाली होती आणि मी मग सांगितलं की मी दिलगिरी व्यक्त करतो की मी हस्तक्षेप जर जास्त केला असता तर मला नावं ठेवली असती. पण आता आपण पाहिलं की अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये असेल किंवा द्राक्षे बागायतदार असेल किंवा सोयाबीन, कांदा, उडीद हे सगळे आपले जे काही भुसार मालाचे जे नुकसान झालं होतं किंवा जमीन वाहून जाणं, विहिरी बुजणं, त्या नुकसानीच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत तत्परतेनं त्या ठिकाणी भाग घेतला म्हणून सगळे पंचनामे झालेली. तसंच आता रोज मला फोन येतात 15-20 सकाळी, भाऊ तुम्ही का लक्ष देणार. पण मी मग सांगितलं की काही एक भावनिक विषय असतो किंवा एक मनाला काही लागणाऱ्या गोष्टी आहेत. तरी पण या ठिकाणी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मला काय पद असेल नसेल हा मुद्दा गौनायनकरण पालकमंत्री महोदयाने पण सांगितलं. मला जवळपास त्यांनी काही सूचना केल्या की राजेभाऊ असं नसतंय की तुम्ही थोडं भाग घ्या, परंतु भाग घेत असताना कुठं माझ्यावरती टीका टिप्पणी होणे. आता तुम्हाला पण माहित आहे बार्शीमध्ये असं आहे की काय नाही केलं, जीवनात कधी चूक केली नाही तरी सुद्धा त्याची शिक्षा मी किंवा माझ्या परिवाराने भोगलेलं आहे. कुठलीही चूक नसताना विनाकारण काहीतरी अफवा उठवल्या गेल्या. आता मी पत्रकार परिषदेत बोलन म्हणजे अफवा म्हणजे काय माझं कुठल्या गाणाऱ्या प्रकारच नाही, पण माझ्या उद्योग व्यवसायाच्या अफवा उठवणं 1 नंबरचा प्रामाणिकपणाचा आणि त्याच्यामुळं काही गैरसमज निर्माण करण्यामध्ये ही मंडळी बाहेर आहे आणि मी माझ्या कामामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत. 10-10 दिवस पाणी येत नाही, वस्तुस्थिती खरी आहे, पण असं होणार नाही. मी माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आता प्रांत अधिकारी असतील तसे या सगळ्या टीमनं
जेवढं अतिवृष्टीमध्ये पण काम केलेलं आहे किंवा स्वतःच्या कर्तृत्वावरती सगळे अधिकारी 1 वर्ष ढकला. आता त्यांचं पण असंही झालंय की आता थोडा ह्याच्यामध्ये भाग घेणं मलाही गरजेचं वाटतंय. आता तुम्ही म्हणता की उद्या म्हणता निवडणूक आला म्हणून काहीतरी चालू, अजिबात नाही. मी सुरुवातीपासून एक वर्गामध्ये 4थी पासून मॉनिटर असल्यापासून समस्या जाणून घेऊन सोडवणारा एक कार्यकर्ता आहे. कॉलेज जीवनामध्ये GS 4थी ते 10वी मॉनिटर, GS 11वी 12वी हे सगळीच माझी शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापासून सामाजिक कार्याची मला आवड आहे. निश्चितपणानं जय पराजय हा मुद्दा गौण आहे, परंतु एक बार्शीचा नागरिक किंवा मला बार्शीकरांना दिलेलं 2-2 वेळेस आमदारकी, एवढ्या पंचायत समिती 4-4 वेळ दिली, नगरपालिका 3-3 वेळ दिली, या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून निश्चितपणानं कुठलीही माझ्या शहरवासियाला पाण्याची अडचण येणार नाही याची खात्री मी देतो. आठवड्यातनं 2दा कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या अडचणी आहेत मी माननीय मुख्याधिकारी साहेब आम्ही मुंबईला चाललोय. सोमवारीच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना काही ज्या अडचणी आहेत त्या घेतो. परत नवीन आणखीन वाढीव काय प्रस्ताव आहेत त्याची सुद्धा मंजुरी एक येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये आम्ही 10-15 दिवसात घेऊन येतो. आणि आता जी काही पाण्याची अडचण निर्माण झालेली की ती आपण जवळपास 22 आरडा नाल्यापर्यंत 22 किलोमीटर लाईन आपली जवळपास तयार आहे. काय वॉल बसवायचं वगैरे जुनी जी लाईन आहे आपली ती जुनी लाईन आरडा नाल्यापर्यंत आपण वॉल टाकून जॉईन करतोय. आणि ही 22 किलोमीटर मध्ये जो प्रॉब्लेम आहे सातत्यानं पाईपलाईन फुटणं किंवा काय गळती होणं, त्या नवीन पाईपलाईनला तात्पुरती आपण जोडून घेऊ जेणेकरून तात्पुरता मार्ग निघेल आणि दिवसाड किंवा 2 दिवसाला तरी पाणी रेग्युलर देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणा करू. आणि दिवाळीच्या आत पाण्याची सुरळीतपणा आणण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं होईल. आणि उर्वरित कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय शिवसाहेब कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे. ज्या काही सगळ्या अडचणी आहेत नॅशनल हायवेच्या, MIDCच्या, जिल्हा परिषदच्या जागांच्या, रोडच्या, PWDच्या, खाजगी मालमत्ता धारकांच्या, या सगळ्यांना बरोबर घेऊन या 8-15 दिवसामध्ये लवकरात लवकर एक 5-6 महिन्यामध्ये साधारण एक मेच्या आत म्हणजे एप्रिल मेचा उन्हाळा जाणवणार नाही या पद्धतीची दक्षता घेण्याचा निश्चितपणानं मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून माझ्या शहरवासियांना सांगू इच्छितो की कुणीही नाराज होऊ नका बांधवांनो. मी तर काय दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलोय, पण जास्त हस्तक्षेप मला करता आला नाही. आताच मी माहिती शिवसाहेबांकडून घेतली 46 किलोमीटर आपली पाईपलाईन झालेली आहे. उर्वरित सुद्धा युद्ध पातळीवरती आपण करून मगाच मी सांगितलं की मार्च-एप्रिलच्या दरम्यान आपल्या शहराला ह्या नवीन पाईपलाईनचं 4.5 कोटी लिटर रोज पाणी तातडीने मिळेल. आणि ज्या विहिरीवरून आपण प्रयोग केलेला आहे 65 ते 70 लाख लिटर पाण्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा विसंगती. आता अशी अडचण झालेली आहे की 15-15, 13-13 महिन्याची काही आता आम्ही काही पण पैसे ऍडजस्ट करून कसंही व्हायचं, काही वेळ प्रसंगी सांगायला हरकत नाही. कमी जास्त पडले तर मी माझ्याजवळचे पगारीला पैसे द्यायचे सगळ्यांना. पण त्या जी काही काम करणारी मंडळी वार्षिक दराने काम करणारे कोण मेंटेनन्सवाले त्या हे सुद्धा मुलाला एवढ्या अडचणी येतात दिवाळीला त्यांच्याकडे पगारीला सुद्धा पैसे नाही. ही परिस्थिती आहे या ठिकाणी. त्यांची अडचण होणार नाही. त्यांचं सुद्धा काही नड लाडलं तर भागवून त्यांना आपण त्यांच्या कामगाराच्या मजुराच्या पगारीची व्यवस्था मी माझ्या स्वतः काही ह्याच्यातून माझ्या जवळच्या पैशातून त्यांची व्यवस्था करतो. आणखीन परत म्हणते ह्यांना काय जोर आला, ह्यांच्याजवळ पैसे झालेत का, आणखीन आमच्या नावानं उदो करायला ही माणसं बसलेली आहेत. परंतु शेवटी जनतेचं हित, कुठल्या नागरिकाची अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणानं या ठिकाणी पद असेल नसेल हा मुद्दा दुय्यम आहे. पण चांगल्या पद्धतीनं नियोजन करून कुठल्याही शहरातल्या ग्रामीण भागातल्या माझ्या जनतेला अडचण होणार नाही किंवा त्यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करून सोमवारीच आम्ही एक अर्धा तास बसून मंगळवारपासून यंत्रणा फास्ट म्हणजे अति फास्ट जलद गतीनं या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करतो. भाऊ, आता आपण सांगितलं की एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान नवीन लाईन पूर्ण सगळी तयार होईल मार्च-एप्रिल पर्यंत. आणि नव्यानं 4.5 कोटी लिटर पाणी आपल्याला बार्शीला मिळणार आहे. परंतु सध्याची जी अडचण आहे, दिवाळी अगदी 8 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. किमान 2 दिवसाला तरी पाणी पुरवठा व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दिवाळीच्या आत चांगल्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन दिसेल. विहिरीवरचं चांदणी, उजनी. सोमवारीच मी उद्या पुण्याला अर्जंट चाललेलो आहे. आम्ही रविवार सोमवार बसून
दिवाळीच्या आत कुठल्याही माझ्या माता भगिनीची अडचण होणार नाही याची दक्षता 100% आम्ही घेतो.